आगाव वर्सेस कांदळी. चला चेंडू द्या आणि फलंदाज जाऊ द्या. मोंडू संघाचे सॉरी खातिवली संघाची बॅटिंग. फलंदाज जाऊ द्या. टॉस जिंकलेली आहे मोंडू संघाने. नाणेफेक 1. बॅटिंग घेतले का सॉरी. आता फिल्डिंग करते ती रियांश 11 मोंडू. रियांश हियांश सॉरी हियांश. अच्छा रियांश हियांश 11 मोहंडू आणि बॅटिंग साठी जातो तो खातिवली. बघूया खातिवली संघ आपला सलामी जोडी मैदान पाठवा. खूप उशीर होतोय. सामने खूप लेट झालेले आहेत आणि आता वाजलेत 2:20. 2:20. आता आम्हाला आता जर षटकार चौकार आले तर आमचे करण डीजे हे आम्हाला एक सुंदर अशी धून देणार आहेत. IPL ची धून देणार आहेत. बघूया काय होतंय. साईगाव संघाचा कर्णधार साईगाव संघाचा कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. शेडगाव संघाचा कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला सामन्यास सुरुवात करा. स्ट्राइकला कोण आहे. हर्षद. नॉन स्ट्राइकला कोण आहे खेळाडू. जयेश आणि हर्षद स्ट्राइकला. गोलंदाज योगेश. मोंडू संघाचा योगेश. पुन्हा बघूया पहिल्या चेंडूवर गाडी बाद होते का आणि ही गाडी बाद झालाय तो जयेश. हर्षद मला वाटतंय जी विकेट घेतले ना इथे प्रेक्षक सांगतात चांगला खेळाडू होता पण बाद केलाय तो मोंडू संघात. बघूया साहिल. हर्षदची जागा पडून काढतील ते साहिल. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात आला मोंडू संघाला. हियांश 11 मोंडू संघाला हर्षद यांच्या रूपाने. बघूया पण मागची मॅच अजून पण डोक्यातून गेली नाही. मागच्या मॅच मध्ये काय फटके मारले त्या निखिल याने. खरंच सुरेख फलंदाजी. बघूया आता आलाय तो साहिल. अजून एकच चेंडू टाकून झालाय. पहिल्याच चेंडूवर बाद केलाय ते मंडळ संघाचा गोलंदाज योगेश. योगेशचा पुढचा चेंडू खेळतो साहिल. योगेश टू साहिल. पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारणं. मला वाटतं की चेंडू काय समजला नाही साहिलला आणि लेग पायच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे आणि एका धावेने धावसंख्येत भर झाली. लेग बाईज हँड बॅट कट. ओके पंचांचा इशारा बॅट आणि एका धावेने धावसंख्येत भर झाली. बघूया आता स्ट्राइकला आलाय तो जयेश. काय करतो जयेश. सलामीचा खेळाडू जयेश टू योगेश. पुन्हा ऑफसाईडच्या गॅप मधून मारलेला आहे. चांगलं सिलेक्शन आहे. गॅप सिलेक्शन म्हणता येईल. बघूया चेंडू जातो की काय आणि हा सुरेख फटका आलाय तो जयेशच्या बॅट मधून. चौकार.
योगेश योगेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता, पण आत्ता स्ट्राईकला आला तो जयेश. जयेश यांनी योगेश यांचे बॉल चेंडू समजला आणि गॅप मधून काढला, चौकार. बघूया काय होतं. योगेश टू जयेश. पुढचा चेंडू जयेश साठी. शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने मारणार, चेंडू काही समजला नाही आणि एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 6. एक गडी बाद 6. योगेश यांचे चेंडू झालेत ते 4. 2 चेंडू बाकी. काय करतोय आता साहिल. टू योगेश. योगेश टू साहिल. योगेश यांचा पुढचा चेंडू खेळेल तो साहिल. फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने मारणार. अरे चेंडू काही समजला नाही. बॅटची कडा घेतली पण चेंडू तिथेच फिरत राहिला. चेंडू गेला निर्धाव. धावा झालेत 6. सुरेख गोलंदाजी ती मोंडूल संघाकडून योगेशाची. प्रवीण शिंदे. प्रवीण शिंदे कोयनेचा बुलंद आवाज. प्रवीण शिंदे याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कोयनेचा बुलंद आवाज. पुन्हा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा साहिलच्या बॅट मधून आलेला षटकार. डीजे दुसरा मागवतो उद्या. झोप आले काय लाईट कमी. मला काय सांगतो मशीन उडू दे, नाही तर संध्याकाळी काढून ने. करण डीजे कुंदे. उत्कृष्ट डीजे करण डीजे. कधी काही कुणाला लागलंच तर आमचे संपर्क साधा. आम्ही तुम्हाला त्यांचा संपर्क नंबर देऊ. नाहीतर त्याचे इंस्टाला फॉलोअर्स आहेत, फॅन्स फॉलोअर्स. किती के करण सर. करण सर किती के मध्ये 16K आहेत म्हणतात. म्हणजे 16K आहेत म्हणजे विचार करा हा डीजे किती फेमस असेल. कुंद्याचा करण डीजे. चला सामन्याकडे वळूया. त्याला फॉलो करा, त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा. चला आता गोलंदाजीचा आलाय तो पवन. बरोबर पवन राहुल, पण त्याच्या टी शर्ट वर पवन लिहिलेलं आहे. पवन मित्राचा टी शर्ट घातलेलं आहे. बघूया काय होतंय काय घडतंय. ओ लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू चाललाय, चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 16. जयेशच्या बॅट मधून आला. गॅप सिलेक्शन सुंदर होतं. चेंडू पण सुंदर होता. पायावरचा चेंडू होता, पण सुरेख पद्धतीने टोळवला तो जयेशांनी. बघूया काय होतंय, काय बिघडतंय आणि काय घडतंय. शेडगाव संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेडगाव. बघूया पुढचा चेंडू खेळेल तो जयेश. पुन्हा बघूया येतो की काय. आला आला आणि हा पुन्हा एक षटकार आला.
नंतर आणि सर्वांना यानंतरची एक सूचना आहे, आता यापुढील सर्व सामने जुन्या चेंडूवरती होतील. चला, दुधनी संघाचा सुद्धा कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. दुधनी बॉलर नेम तुषार, लेफ्ट हँड बॉलर तुषार. आणि आता स्ट्राईकला आलाय तो जयेश. काय करतो जयेश? शेवटचं षटक आहे. धावा झालेत त्या 23. 2 षटक संपले, 23 झाला. जर तुषार एक काढून आणि हा लेफ्ट हँड बॉलर. चेंडू काय समजलं नाही जयेश यांना. नाही, चेंडू बॅट्समनच्या अंगाला बॉल लागलेला आहे. फेकीमध्ये बॅट्समनच्या अंगाला बॉल लागलाय. ओके, लेग बाईटच्या रूपाने ही धाव मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 24. शेवटचं षटक आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. सॉरी, 5 चेंडू बाकी आहेत. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. गोलंदाज आहे तुषार, लेफ्ट हँड बॉलर. बघूया, नाही. आणि हा घडी बाद झालाय तो साहिल. आणि साहिलची जागा भरून काढण्यासाठी जात आहे पिंटू. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. पिंटू, अनिकेत, निकेत, गणेश तू कधी जाणार? यस, अनिकेत. आणि आता गेलाय तो निकेत. सॉरी, निकेत. बघूया तुषारचा पुढचा चेंडू निकेत साठी. फुलटॉस चेंडू. बघूया, चेंडूवर आलाय पण चेंडू गेलाय उडून. दणदणीत खणखणीत असा चौकार. दोन चेंडू शिल्लक. काय मारतोय निकेत? षटकार मारतो की चौकार मारतो? शेवटचे 2 चेंडू आहेत. मंडू संघाकडून आलेला आहे गोलंदाज आहे तो तुषार. तुषारचा पुढचा चेंडू निकेत साठी. शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलाय. बघूया काय होतंय आणि काय घडतंय. आणि हा दणदणीत खणखणीत असा चौकार. डीजे
धावा पाहिजे होत्या. पहिल्याच चेंडूवर षटकार आला आणि षटकाराने खातं खोललंय ते योगेशाने. गोलंदाज आहे साहिल टू योगेश. बघूया. ओ यॉर्कर लाईनचा चेंडू योगेशने चांगला खेळून काढला. एक धाव तर मिळते. बघूया दुसरी धाव घेतात का. आणि मला वाटतंय दुसरी धाव पण घेता घेता गडी बाद झालाय. पंचांचं बोट आकाशात आणि गडी बाद. तो मोहंडूळ संघाचा मोहन. तुझ्या कृपेची सावली माया गमावली आलो मी चरणावरी. आणि मोहनूरची जागा भरून काढणार आहे तो जयेश. रनआउटची विकेट म्हणजे खूप वाईट विकेट. रनआउट मग बाहेर आल्यावर असं वाटतं की रनआउट होण्यापेक्षा मारून आउट झाला असतो तर बरं झालं असतं. आणि खातिवली संघ काय कमी समजू नका तुम्ही. खातिवली संघामध्ये पण एक ओव्हर झाली. बघूया साहिल काय करतोय. साहिल आणि काय करतोय आता. परत स्ट्राईकला येतो योगेश. साहिल टू योगेश. आणि हा स्ट्रेटच्या दिशेने झेल होता परंतु झेल काही जमला नाही. आणि हा दणदणीत खणखणीत असा चौकार. प्रवीण शिंदे मोरनी. चला सामन्याला सुरुवात. सामन्यात मध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि एक धाव आली. अशा 11 रन झालेत. पुन्हा आणि हा मला वाटतंय बाद झालेला आहे तो योगेशच्या बॅट मधून आलेला चौकार आणि षटकार बाद. कम ऑन डीजे.
बॅट चेंज लागली, चेंडू गेला निर्धाव. ते नाही कळणार मया वगैरे नाही. हॅलो साहेब आहेत का हो? साहेब नाही. बरं बरं हां. विकेट जयेश, गडी बाद डीजे. तुझ्या फिरतीचा
सुरेख गोलंदाजी करतोय हर्षद. चला सामन्याला सुरुवात. पुन्हा ब्लॉक होलचा चेंडू. बॅट चेंज. गणेशला काय चेंडू समजला नाही. गणेश बॉलच्या मागे धावतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा नाही घेत आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि चेंडू बाकी आहेत ते 2 3 चेंडू बाकी आहेत. ओके 4 चेंडू झालेले आहेत. पंच चेंडू किती झाले? 2. येस 2 चेंडू बाकी आहेत. बॅटची चेंडू चाललाय सीमारेषेकडं आणि हा सीमारेषेवर पण गेलेला नाही आणि षटक संपण्याचा एक चेंडू बाकी आहे. आणि यापुढील समालोचन करतील आमचे मित्र कोयनेचा बुलंद आवाज प्रवीणजी शिंदे साहेब. धन्यवाद मिलिंद. तर इथून विनंती असेल दिलीप गव्हाळे आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. ओंडोळगावचं एक शांत संयमी व्यक्तिमत्व. या दादा आपण वरती या. आपण या ठिकाणी स्वागत सन्मान. मी मिलिंद शिंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे दिलीप दादा गव्हाळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. दिलीप दादा गव्हाळे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं पाहू शकाल एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि मोंडोळ टीम जिथे जिथे खेळण्यासाठी जातो त्यांचं नेहमीच चांगलं योगदान लाभत असतं. दादांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न केला. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. चल नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय सागा विपक्ष टीम कांदळी या 2 संघादरम्यान आपण सामना खेळवत आहोत. तर टीम प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल. निकेत इथे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावरती यायचं आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. मॅचला इथून सुरुवात होते. विनंती आहे की मॅच सुरू करा. तर प्लेअर ऑफ द मॅच आपण निकेत व्यासपीठावरती या सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. हरिभक्त उत्कृष्ट पखवाज वादक युवराज पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर किरण मोरे आणि मिलिंद शिंदे यांच्या शुभास्ते हा आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. निकेतला खूप